पुण्यातील जेजुरीत भीषण अपघात, सांगलीतील 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू। पुण्याच्या जेजुरीत भीषण अपघाताची घटना घडली आहे। आषाढी वारी दरम्यान जेजुरीमध्ये सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलंय। एका भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिली। या घटनेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। या भीषण अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे। अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार आज संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान होत आहे। या वारीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते। याच वारीतील टेम्पो चालकाकडून अनियंत्रित झाला, त्यानंतर हा टेम्पो एका दिंडीमध्ये घुसला। या दिंडीमध्ये महिलांसहित पुरुष वर्ग होता। टेम्पोच्या धडकेमुळे अनेक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत। याच दिंडीतील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर जखमी वारकऱ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान झाली। ही पालखी जेजुरीत दाखल झाल्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते। याच दरम्यान वारीतील एका टेम्पो दिंडीत घुसला। या टेम्पोने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली। भरधाव टेम्पोने दिंडीतील अनेक वारकऱ्यांना चिरडलं। या अपघातात 3 जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर 2 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। सासवड जेजुरी रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे अनेकांची एकच धावाजाव झाली। टेम्पो अचानक अनियंत्रित कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। जेजुरीजवळ सासवडे गावामध्ये अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। एका प्रत्यक्षदर्शीनुसार भरधाव टेम्पो अचानक दिंडीत घुसला। या टेम्पोच्या धडकेत 15 ते 16 वारकरी जखमी झाले। त्यातील 3 मृत्यू झाला, तर काही गंभीर जखमी आहेत। त्यातील काहींची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे। मृतांमधील महिला सांगलीच्या दिग्रज परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।